नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मा फाउंडेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे राज्य विषयांवर संसद केव्हा कायदा करते. त्याआधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्रामध्ये कायद्यांचे विषय किती आहेत, समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत, त्याचप्रमाणे राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. केंद्र सूचीमध्ये सध्या 100 विषय आहेत, जे आधी 97 होते. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत, जे आधी 47 होते. आणि राज्य सूचीतील विषय आहेत 61, जे आधी 66 होते. ठीक आहे. आता आपण बघूया अशा कोणत्या 5 सिच्युएशन आहेत की जेव्हा संसद राज्य विषयावर कायदा करते. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया पहिली सिच्युएशन, जेव्हा राज्यसभेने जर का समजा 2/3 सदस्यांचे समर्थन असल्यास जर राज्यसभेने ठराव संमत केला तर संसद त्या राज्य विषयांवर कायदा करू शकते. आणि असा ठराव पास झाल्यास हा ठराव किंवा हा कायदा 1 वर्षासाठी अंमलात राहतो आणि हा कालावधी संसदेला कितीही वेळा वाढवता येतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया दुसरी सिच्युएशन कोणती आहे, ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 250 अन्वये संसद राज्यसूचीतील विषयांवर कायदा करू शकते. त्याचप्रमाणे हा कायदा जेव्हा राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी संपतो त्याच्यानंतर 6 महिन्यांनी या कायद्याचा सुद्धा अंमल संपतो मित्रांनो. तिसरी सिच्युएशन अशी आहे, ते म्हणजे जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्ये विनंती करतात त्या टायमिंगला राज्य विषयांवर संसद कायदा करते. ठीक आहे. चौथी सिच्युएशन अशी आहे, ती म्हणजे राष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्यासाठी संसद राज्य विषयांवर कायदा करते. आणि 5वी सिच्युएशन अशी आहे, कलम 356 अन्वये राष्ट्रपती राजवट ज्या राज्यात लागू आहे त्या राज्यासाठी किंवा इतर बाकीच्या राज्यासाठी सुद्धा संसद राज्य विषयांवर कायदा करू शकते. अशा प्रकारे हे 5 सिच्युएशन आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि इमॅजिनेशन पॉवरने आपण ह्या गोष्टी लक्षात नक्की ठेवू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिली सिच्युएशन आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया. एक म्हणजे जेव्हा राज्यसभा ठराव संमत करते. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की जेव्हा 2/3 सदस्यांचं समर्थन असेल राज्यसभेकडून तेव्हा हा ठराव संमत होतो आणि हा ठराव संमत झाल्यानंतरच संसद राज्य विषयावर कायदा करू शकते. दुसरी सिच्युएशन कलम 250 अन्वये राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. आणि तिसरी सिच्युएशन जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्य विनंती करतात त्यावेळी संसद राज्य विषयावर कायदा करते. चौथी सिच्युएशन आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि 5वी सिच्युएशन अशी आहे, ती म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू असल्यास कलम 356 अन्वये संसद राज्य विषयांवर कायदा करू शकते. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच नवीन मुद्द्यांवर व्हिडिओ चॅनल नक्कीच अपलोड करेल. आणि धन्यवाद. आज इथेच थांबते. एक चांगला प्रयत्न करत आहे व्हिडिओ बनवण्याचा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे नक्कीच शक्य होत आहे. थँक्यू. धन्यवाद.